नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी खूप 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 धन्यवाद देते. आणि आजची आपली रेसिपी आहे. आज आपण एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. तर पहिले तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचं भरभरून प्रेम आणि सपोर्ट मला द्या. तर चला तर आपण आज बघूया की आपण काय बनवणार आहे. ठीक आहे. आज आपण बनवणार आहेत मैद्याची बर्फी. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता दाखवणार आहे. मंडळी, वेळ न घालवता आपण बघूया की ही आहे पिठी साखर, ती अर्धी वाटी आहे. हा आहे मैदा. त्याच्यानंतर हे आपले ड्रायफ्रूट्स आहेत. ह्याच्यामध्ये काजू जास्त आहेत, बाकी मी काय बदाम वगैरे खात नाही जास्त, त्याच्यामुळे मला आवडत नाही. हे तूप आहे, हे एवढं बस होऊन जाईल आपल्याला. आणि हे काय बोलतात त्याला, वेलचीची पावडर आहे. म्हणजे जास्त मी बारीक नाही केलेली आहे, मला जास्त बारीक आवडत नाही, मला आवडतं असं दाताखाली आलेली. तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर तुम्ही बारीक करून घेऊ शकता. आणि पिठी साखर आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्यायची. जास्त गोड आवडत असेल तर जास्त टाका, मीडियम आवडत असेल तर मीडियम टाका. ठीक आहे. चला तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. मैत्रिणींना, मी तूप घेतलं आहे, ते गरम करत आता ठेवलेलं आहे. पूर्ण नाही टाकलेलं आहे, हे एवढंसं मी ठेवलेलं आहे. जर लागलं तर आपण घालायचं, नाही लागलं तर नाही घालायचं. हे आपण बेसन कसं भाजतो लाडूला, तसं ते मैदा आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. हे बघा, ह्या प्रमाणात आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. दिसलं असं, एवढं पातळ असं होतं ना, तसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे सगळं लो गॅसवरती करायचं हां, फास्ट गॅसवरती करायला जायचं नाही, नाहीतर सगळं करपून जाणार. हे असं करून घ्यायचं आहे. अशी थिकनेस बघून घ्या तुम्ही, ही अशी लागणार आपल्याला. अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे आपल्याला. कारण आपण बेसनच्या लाडूला पण माहिती असेल तुम्हाला, आपण असंच करतो. त्याचप्रमाणे थोडं 20 मिनटं लागतात, 20-25 मिनटं लागतात हे भाजण्यासाठी. आणि सारखं हलवत राहायचं, नाही तर मग ते करपून जाणार, मग त्याचा काय उपयोग नाही. आणि वनस्पती तूप घ्या आणि मैदा पहिल्यांदा तर चाळून घ्या. कुठल्याही किती चांगल्या क्वालिटीचा असला तरी कोणतीही गोष्ट, मैदा असू दे, बेसन असू दे, रवा असू दे, चाळूनच घ्यायचं. आता गॅस मी बंद करते आणि थोडंसं थंड होऊन देते. थोडंसं म्हणजे की एकदम कोमट असं गरम राहायला पाहिजे. आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. ते मी तुम्हाला दाखवते, थोडं थंड झाल्यावर मग दाखवते तुम्हाला. तर हे बघा मंडळी, हे बऱ्यापैकी थोडंसं थंड झालेलं आहे. तर मी ही पिठी साखर टाकते. बस होणार मला अर्धी वाटी. जास्त गोड मी खात नाही, मला आवडत नाही जास्त गोड. आणि ही वेलची पूड. आता हे मी चांगलं मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा मंडळी, हे मी सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी त्याला ह्या डब्यामध्ये सेट व्हायला ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही तूप लावून ह्याच्यामध्ये सेट करून तुम्हाला 20 मिनटं किंवा अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास लागेल तुम्हाला ही बर्फी सेट व्हायला. फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची सेट होण्यासाठी. आणि हे मी असं याच्या खालीच असे ड्रायफ्रूट्स टाकून घेते, जेणेकरून ते चिकटतील. कारण वरणानंतर चिटकवायला ते नाही चिटकत, त्याच्यामुळे मी इथेच खालीच पसरवून घेते डब्यामध्ये. आणि त्याच्यावरती मी हे सगळं मिक्सचर जे आपण बनवलेलं आहे ते मी ह्याच्यावरती टाकणार आहे. आणि हे सगळे प्रोसिजर करण्यासाठी तूप मला 1 कप लागलेला आहे पूर्ण. आणि साखर मी अर्धी वाटी घेतलेली आहे. तुम्हाला जसं गोड आवडत असेल तसं तुम्ही घ्या. आता मी ह्याच्यामध्ये सगळं आपलं हे टाकते बर्फीचं सेट होण्यासाठी, आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, मी हे कसं सेट केलेलं आहे व्यवस्थित. आता ह्याला झाकण लावायचं आणि आपण सेट व्हायला फ्रीजमध्ये अर्धा ते पाऊण तासासाठी ठेवून द्यायचं आहे. बघितलं, घरच्या घरी पटकन होणारी आणि गोड वाटतं आपल्याला कधीतरी खावं, म्हणून ही आपण आपल्या घरच्या घरी बनवायची बर्फी. आणि कमी साहित्यात आहे, जे घरी नेहमी अवेलेबल असतात. बाकी काही असं बाहेरचं काही मिल्क पावडर वगैरे काही मी टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये, किंवा दूधही टाकलेलं नाही आहे. तुम्ही बघितलं, जेवढं तुम्हाला मी साहित्य दाखवलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच टाकलेलं नाही आहे. माझ्या मुलाला असं गोड गोड खायला खूप आवडतं,
त्याच्यामुळे मी बनवत असते, कारण आपल्या मुलांना आपण नाही देणार तर कोण देणार, बरोबर आहे का नाही. आणि त्याला खूप आवडतं आणि त्याच्यासाठी सरप्राईज आहे. त्याला सांगितलेलं नाही आहे मी की मी बर्फी बनवणार आहे. त्याला खूप गोड पदार्थ खूप आवडतात. तर आता हे आपण अर्धा तास ठेवूया आणि अर्धा तासानंतर सेट झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा मंडळी, ही पूर्ण बर्फी आपली सेट झाली आहे. तर आपण ही पहिले साईडनी पूर्ण अशी काढून घ्यायची आहे चाकूनी. तर मी साईडने पहिले लूज करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा मंडळी, ही आपली बर्फी तयार आहे. आता आपण तिला चौकोनी चौकोनी कापून घेऊया, ठीक आहे. हे बघा गाईस, आपली बर्फी रेडी आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा किती भारी झालेली आहे आणि खूप कमी ह्याच्यामध्ये टायमामध्ये ही होते आणि जास्त काही याला साहित्य लागत नाही. हे तुम्ही पाहिलेलं आहे. खायला पण खूप टेस्टी लागते. खरोखर तुम्ही एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा आणि मला सांगा कमेंट करून की बर्फी कशी झाली आहे. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने बनवा, खूप छान लागते. चला तर मग गाईस, आपण परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये किंवा अजून काही नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत तर मग मंडळी, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही आता मला सांगा कमेंटमध्ये की कसं वाटलं माझा व्हिडिओ आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.